नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 15 प्रश्न आपण बघणार आहोत. पाठीमागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, एकच प्याला हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राम गणेश गडकरी. राम गणेश गडकरी. आपला पहिला प्रश्न पहा, हरितगृह प्रभाव कशामुळे होतो? या ठिकाणी 4 पर्याय आहे. उत्तर जर माहिती असेल तर कमेंटमध्ये मला उत्तर सांगायचं आहे. तर पहा, हरितगृह प्रभाव कशामुळे होतो? तर कार्बन डायऑक्साईड व इतर वायूंमुळे हरितगृह प्रभाव होतो. पुढील प्रश्न पहा, कोणता पदार्थ द्रव अवस्थेत असूनही धातूप्रमाणे वागतो? पर्याय पहा, मिथेन, जल, ॲसिड, पारा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पारा. पारा. पारा हा एकमेव धातू आहे जो सामान्य तापमानावर द्रव अवस्थेत असतो. पुढील प्रश्न पहा, पाचगणी शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय पहा, सांगली, सोलापूर, सातारा, गोंदिया. या ठिकाणी योग्य उत्तर आहे सातारा जिल्ह्यामध्ये पाचगणी शिखर आहे. हा प्रश्न पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा, भारताचा संविधान दिवस कधी साजरा केला जातो? पर्याय पहा, 15 ऑगस्ट, 26 नोव्हेंबर, 26 जानेवारी, 2 ऑक्टोबर. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर. तर पहा, 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान स्वीकारले गेले, म्हणून तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पहा, जयचंदी वृत्ती म्हणजे काय? जयचंदी वृत्ती म्हणजे काय? तर द्रोही वृत्ती. द्रोही वृत्ती म्हणजे काय? जयचंदी वृत्ती. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या हस्ताक्षरात आहे? पर्याय पहा, HVR अय्यंगार, BN राव, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, प्रेम बिहारी नारायण रायजादा. या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्या हस्ताक्षरात भारतीय राज्यघटना आहे. पुढील प्रश्न पहा, चिखलदरा या शिखराची उंची किती आहे? पर्याय पहा, 1646 मीटर, 1113 मीटर, 1567 मीटर, 1438 मीटर. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1113 मीटर. चिखलदरा या शिखराची उंची 1113 मीटर. पुढील प्रश्न पहा, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा होतो? पर्याय, जीवनसत्व ए, जीवनसत्व सी, जीवनसत्व डी. यापैकी नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे जीवनसत्व ए. जीवनसत्व एच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा होतो. पुढील प्रश्न पहा, वायकोम मंदिर अनुसूचित जातींसाठी खुले करण्यासाठी केव्हापासून आंदोलन सुरू करण्यात आले होते? काय म्हटलं आहे? वायकोम मंदिर अनुसूचित जातीसाठी खुले करण्यासाठी केव्हापासून आंदोलन सुरू करण्यात आले होते? पर्याय पहा, तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 30 मार्च 1924. 30 मार्च 1924. पुढील प्रश्न पहा, संत कबीर यांचे गुरु कोण होते? संत कबीर यांचे गुरु कोण होते? पर्याय पहा, संत रामानंद, संत सहजानंद, संत स्वरूपानंद. यापैकी नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे संत रामानंद हे संत कबीर यांचे गुरु होते. पुढील प्रश्न पहा, दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे, पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? पर्याय पहा, कार्ल मार्क्स, आइन्स्टाईन, संत रामदास. यापैकी नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कार्ल मार्क्स. दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिला. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, रामोशी, भिल्ल वगैरेंना संघटित करून इंग्रजांविरुद्ध क्रांतीचे रणशिंग फुंकणाऱ्या कोणत्या व्यक्तीला आद्य क्रांतिकारक म्हणून गौरविले जाते? तर पर्याय पहा, वासुदेव बळवंत फडके, महात्मा गांधी, सेनापती बापट. यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके.
रामोशी, भिल्ल वगैरेंना संघटित करून इंग्रजांविरुद्ध क्रांतीचे रणशिंग फुंकणाऱ्या कोणत्या व्यक्तीला आद्य क्रांतिकारक म्हटलं ते? तर वासुदेव बळवंत फडके. पुढील प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, हा आपला शेवटचा प्रश्न आहे. विशाळगड शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? विशाळगड शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय पहा, सिंधुदुर्ग, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.